भरपूर अपेक्षा आहेत. गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या समस्या ते माझ्यापर्यंत पोहोचत आहे ना. परवानगीसाठी जे लादण्यात आलेला कर आहे, गणेश मंडळांना मीटिंगला न बोलवता विश्वासात न घेता अचानक मागच्या वर्षी काही नव्हतं, पण यावर्षी ते कर लादण्यात आलेला आहे. काही सौम्य प्रमाणात त्यावर नियमावली ठेवून यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी परवानगी दिलेली आहे, पण त्यांनी काही अटी व नियम लादले आहे. सर्व समाज बांधव, सर्व समाज संघटितने एकत्र यायला पाहिजे आणि या करण्याची ताकद कोणाची आहे तर ते सध्या युवा नेतृत्वात आहे. आमचे जालन्याचे जे आयुक्त आहे आणि जे नगर परिषद प्रशासन आहे यांनी तसंच ट्रम्पला आदर्श धरून हे टेरिफप्रमाणे जे 2,500चा तुगलकी फरमान आमच्या सर्व गणेश मंडळावर आणि गणेश भक्तांवर लादलेला आहे. तुम्ही 2,500 कुठून घेता राव, मला सांगा तुम्ही. नगर प्रशासनाने जे तुगलकी फरमान काढलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावा. नेमकं तुम्हाला हिंदूंचे सण आले तेव्हाच या गोष्टी का आठवतात? हा डीजे आराम से बजाओ, अपने धर्म का जो दूसरे गाने नहीं बजना चाहिए. त्या 2-3 मंडळाला एक करून मोठा मंडळ बसवण्यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न केलेले आहे. प्रशासनाने महिला कर्मचारी जास्त लावावे, महिला NSSचे मुलींना लावावं, जेणेकरून महिला आपली सुरक्षित राहतील गणपती देखाव्यासाठी जे काही येणार आहे. नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे जी लगबग सुरू आहे ती गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. आम्ही विशेष कार्यक्रम जे घेऊन आलेलो आहे की बाप्पा मोरया जालना गणेशोत्सव 2025. याच्यामध्ये आम्ही गणेशोत्सवाशी संबंधित प्रत्येक गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. मंडळं असतील, वेगवेगळ्या विशेषता असतील, देखावे असतील, महासंघातर्फे काय नवीन करण्यात येत आहे त्या गोष्टी असतील, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आता आपण आलेलो आहे गणेश महासंघाच्या इथं. गणेश महासंघात नुकतीच जी निवड झाली रोहित बुरेवाले यांची, एक युवा नेतृत्व म्हणून ते उदयास आलेले. आज त्यांना हा मान मिळाला, त्यांच्याशीच आपण या व्हिडिओमध्ये बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत रोहित बुरेवाल. रोहितजी, प्रथमतः तुमचं अभिनंदन की तुमची या महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. तर आज कसं वाटतंय आपल्याला? अतिशय उत्साहात, म्हणजे भक्तांमध्ये अतिशय उत्साह पाहायला मिळत आहे, कारण की त्यांचे पण भरपूर अपेक्षा आहेत. गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या समस्या ते माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांचे सांत्वन करत आहोत. जसं एक पाहण्यात येतं की जर यंग ब्लड या गोष्टींमध्ये असलं की आपण जे नेहमी म्हणत असतो की बऱ्याच गोष्टी होत नाही किंवा व्हायला पाहिजे, आपण स्वतः त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. तर आज बाबाभाईंनी तुमच्यावर जी जिम्मेदारी सोपवली आहे, आज आपण यंग ब्लड आहात, तुम्हाला माहिती आहे की गणेश भक्तांना नेमकं काय हवंय, तर काय काय मागण्या नवीन अशा घेऊन येतात की ते सोडवणूक झाली पाहिजे तुमच्याकडून, अशा काय काय नवीन मागण्या येत आहेत? सगळ्यात महत्त्वाची जी बाब समोर आलेली सध्या ती म्हणजे महानगरपालिकेतर्फे परवानगीसाठी जे लादण्यात आलेला कर आहे, ती अतिशय हे मला सांगता येत नाही. कारण की गणेश मंडळांना मीटिंगला न बोलवता विश्वासात न घेता अचानक मागच्या वर्षी काही नव्हतं, पण यावर्षी ते कर लादण्यात आलेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये त्यामध्ये खेद व्यक्त करत आहे. म्हणजे नेमकं असं आम्हाला पण माहिती मिळाली की गणेश मंडळांना स्थापन जिथं मंडळ ते बसवत आहेत त्यांना 2,500 रुपयाच्या आसपास काहीतरी शुल्क द्यावं लागत आहे. तर त्यावर तुमची भूमिका काय राहणार आहे? आता मी गणेश महासंघाच्या वतीने त्यांचा विरोध करणार आहे, कारण की अचानक त्यांनी हे करावं लागले जे कोणालाही मान्य नाही. कारण की आता गणेश मंडळ मोठे पण असतात आणि लहान पण असतात, ते प्रत्येकानं भरणे शक्य नाही. त्यासाठी आम्ही त्यांना उद्या सर्व गणेश मंडळाची मीटिंग घेऊन त्यांना निवेदन देणार आहे की ते कमी करा किंवा बंद करा. नक्कीच जर आपण बघितलं हे रोहित यांनी बुरेवाल यांनी जे प्रश्न उपस्थित केलाय की एकीकडे मंडळ, काही सगळीच मंडळ स्वयंभू नसतात, सशक्त नसतात की ते हे शुल्क देऊ शकतात. काही मंडळ असे ज्यांचं बजेटच 10-20 हजार असतं, त्याच्यातून जर महापालिका 2,500 रुपये घेणार असेल तर निवड त्यांच्या नरडीचं घोट घेण्याप्रमाणेच ठरेल. आणि एक आपलं सण उत्सवामध्ये या गोष्टी शिथिल केल्या पाहिजे. तिथं तुम्ही जर कर लादण्यात येणार असेल तर नक्कीच काय भावना असेल आपण समजू शकता. सध्या जो एक खूप मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे तो डीजे. तर डीजेसाठी जी परवानगी आहे किंवा डीजे बंदी आहे, आम्ही पोलिसांशी संपर्क साधला, अभिमन्यू खोतकर यांच्याशी संपर्क साधला की त्याच्यातून असं माहीत पडलं की नेमकी डीजे बंदी नव्हतीच, फक्त काही कारणं आहेत त्याच्यामुळे ते डीजेला नाही म्हणत होते. आज आपली बैठक झाली पोलिसांसोबत, तर नेमकं त्या गोष्टींमध्ये काय काय चर्चा झाली? म्हणजे पोलीस प्रशासनाने काही सौम्य प्रमाणात त्यावर नियमावली ठेवून यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी परवानगी दिलेली आहे, पण त्यांनी काही अटी व नियम लादले आहे. त्यांचे गणेश महासंघ व सर्व गणेश मंडळ हे पालन करून गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरे करतील पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने, त्यांनी हमी दिलेली आहे.
नेमक्या काय अटी काही सांगू शकाल की त्यांनी काय अटी लादण्यात जसं सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट्स आहेत त्यांचे जे डेसिबल लिमिट आहे त्या ठरवलेल्या आहे तर तुम्ही काय तिथं बोलले समजा गणेश भक्त होते डीजेचे असोसिएशन होते तुमच्यासोबत मंडळ होती तर तुम्ही तुमच्या काय बाजू मांडल्या त्यांनी काय बाजू मांडल्या थोडं संक्षिप्त मध्ये जर सांगितलं तर दर्शकांसाठी. म्हणजे त्यांचं एक बोलणं होतं की जे बाहेरगावचे डीजे येतात जे जास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषण करतात आणि त्याची लिमिटेशन काहीच नसतात त्यांना, तर त्यांना बाहेरगावच्या डीजेवाल्यांना न करता स्थानिक डीजेवाल्यांना आपण प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्याकडून हे ऑर्डर केली पाहिजे आणि ऑर्डर करून त्यांचा उत्साह साजरा केला पाहिजे. म्हणजे नेमकं स्थानिकांना जास्त प्रोत्साहन द्या बाहेरचं बोलवण्यापेक्षा. आता गणेश महासंघ म्हणलं की सगळं मंडळांची जबाबदारी तुमच्यावर येते तर तुम्ही यावर्षी काय विशेष करणार आहे काय डोक्यात आहे का जे बाकीच्यांनी नाही केलं मागं आता तुम्ही नवीन काय करण्याची संकल्पना राबवत आहात का? सगळ्यात आधी तर आम्ही सत्कारासाठी जिथे पण बोलू जातो त्यांना हे सांगतो की सत्काराच्या ऐवजी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा की आम्ही काय नवीन उपक्रम राबविला पाहिजे जेणेकरून एक चांगला मेसेज जाईल, उत्सव त्याची प्रक्रिया चांगली भेटेल आणि एक धार्मिक सांस्कृतिक प्रमाणे हा उत्सव आपण साजरा करू. जसं गणेशोत्सव म्हणलं की लोकमान्य टिळकांनी हे सगळ्यांना एक करण्यासाठी केलं होतं पण मध्यंतरी जर आपण कार्यकाळ बघितला याला एक वेगळाच रंग देण्यात येतो की जे सांस्कृतिक असायच्या गोष्टी त्या सांस्कृतिक न राहता नुसता धांगडधिंगा म्हणा हे या गोष्टींवर खूप भर झाला तर याच्यावर तुम्ही कसं पाहता आणि जनतेला काय आवाहन करणार येणाऱ्या गणेशोत्सवासाठी? म्हणजे जास्त करून आम्ही सांस्कृतिक वाद्यांवर भर देण्याचा प्रयत्न करीत आहोत सगळ्यांना, म्हणजे ढोल पथक, ढोलक पथक आणि वारकरी संप्रदाय आपली जे महाराष्ट्राची संतांची भूमी ओळख म्हणून ओळखल्या जाणारी त्यांचं वादन यांकडून आम्ही जास्त भर देतो आणि सगळ्या मंडळांना आवाहन करून आम्ही प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना विनंती करत आहोत. आपल्यासोबत जे गणेश महासंघाचे महासचिव आहे मनीष नंद ज्यांना बाबानंद या नावानं देखील ओळखलं जातं ते सुद्धा आहे. बाबा तुम्ही आज रोहित बोरेवाल यांच्यासारख्या एका नेतृत्वाला ही संधी दिली कुठून मनात आलं हे विचार की कारण बऱ्याचदा काय पाहण्यात येतं गणेश महासंघाचा अध्यक्ष म्हणा किंवा कोणत्याही गणेश उत्सवामध्ये अध्यक्ष म्हणलं की एखादा मोठा व्यक्ती असतो किंवा पैशावाला व्यक्ती असतो असं नेहमी पाहण्यात येतं पण आज तुम्ही यंग ब्लडला चान्स दिलाय याच काय भावना येतील कशावरून हा विचार आला की रोहितला ही संधी दिली पाहिजे? गणेश महासंघ ही जालना जिल्ह्यातील सर्व गणेश महामंडळाची एक सर्व प्रमुख आणि सर्वमान्य संघटना आहे. मुख्य विषय असा आहे ज्याप्रमाणे आदरणीय लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती त्याप्रमाणे सर्व समाज बांधव सर्व समाज संघटितने एकत्र यायला पाहिजे आणि या करण्याची ताकद कोणाची आहे तर ते सध्या युवा नेतृत्वात आहे. कारण की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा संपूर्ण देश विदेशात जातात ते पण सांगतात की विश्वात सर्वात मोठा युवा वर्ग जर कुठं आहे तर आमच्या देशात भारतात आहे. तर आमच्या म्हणणं तेच आहे आणि अनादी जेव्हा स्थापन झाला आमच्या शिशोकालपासून आम्ही हे कार्य करत आहे. गणेश महासंघाच्या शिशोकालपासून यापूर्वी आम्ही जे आमचे 2021-22 जे अध्यक्ष होते धानुरेजी अमोलजी धानुरे ते पण युवा होते. त्यानंतर आमचे अनुरागजी अग्रवाल हे पण युवा होते आणि जे आमच्या सोबत आहे आज आमचे अध्यक्ष श्री रोहितजी भुरेवाल हे पण युवा आहे. आणि गणेश महासंघ हे सर्वांची संघटना आहे. जातीभेद धर्मविदारक बाजूला ठेवून आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा जो मूळ विचार होता आमच्या मान्य टिळकीचा ते विचार आम्ही चालत आहे. नक्कीच आपण नेहमी पाहतो की तुम्ही ही जी भूमिका घेता याच्यात जात पंथ धर्म कुठं दिसून येत नाही. तू पुढाकार घेऊन गणेशोत्सव कसं चांगल्या तरीक्यानं पार पडेल हे बघतो. पण सध्याच्या काळात जसं एक माहिती भेटते रोहितनं पण सांगितलंय की मंडळांवरती 2,500 रुपये शुल्क लावण्यात येतंय कर लावण्यात येतंय तर हे योग्य वाटतं का आपल्याला? नाही, हे अयोग्य आहे आणि मी गणेश महासंघाच्या वतीने हे कराचा जाहीर निषेध करतो. ज्याप्रमाणे सध्या विश्वात जे संपूर्ण विश्वात सध्या चालू आहे ज्याप्रमाणे टेरिफ आमचे ट्रम्प महोदयाने भारतावर लादलेला एक प्रकारचा अनैतिक अन्याय अत्याचार आहे. तसंच आमचे जालन्याचे जे आयुक्त आहे आणि जे नगर परिषद प्रशासन आहे यांनी तसंच ट्रम्पला आदर्श धरून हे टेरिफ प्रमाणे जे 2,500चा तुगलकी फरमान आमच्या सर्व गणेश मंडळावर आणि गणेश भक्तावर लादलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो. आमचे जे गणेश मंडळ आहे कित्येक गणेश मंडळ बाळ गोपाळ गणेश मंडळ आहे तुम्ही त्याची नोंद घ्या. त्या बाळ गणेश गोपाळ मंडळाची संपूर्ण एकूण वर्गणी 2,500 होत नाही आणि तुम्ही 2,500 कुठून घेता हो राव मला सांगा तुम्ही. हे बघा जोपर्यंत बाल गोपाळ आहे हे त्यांच्यासाठी उपक्रम आहे हे युवासाठी उपक्रम आहे. तुम्ही 2,500 घेतले तर आम्ही कुठून कसा गणपती बसावा. माझ्याजवळ परवा एक 2-4-5 मुलं आली होती बाळ गोपाळ होते छोटे छोटे त्यांची पावतीवरच तसं त्यांनी लिहिलं होतं फक्त 11 रुपये. मला सांगा जे लोक 11 रुपये जमा करतात बाळ त्यांच्याकडून तुम्ही 2,500 घेतात. तर माझी हे म्हणणं आहे
नगर प्रशासनाने जे तुगलकी फरमान काढलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावा. नसता आम्ही सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश मंडळाला घेऊन नगर परिषदेच्या विरोधात जे काही आंदोलन चक्काजाम जे काही करायचं आम्ही करू. पण तरी पण माझी विनंती आहे, ज्याप्रमाणे सध्या आमचे पोलीस प्रशासनाने गणेश महासंघाच्या विनंतीला मान देऊन आम्हाला डीजे बंदीबाबत जे काही सूट दिलेली आहे, तसंच त्यांचा आदर्श समोर ठेवून माननीय आयुक्त साहेबांनी हे 2500चा जो विषय आहे त्यात सूट द्यायला हवं. आणि माझं तर म्हणणं आहे, हे शहर आमचे आहे, हे शहरचे जे रोड आहे ते आमचे आहे, हे गणेश मंडळ आमचे आहे. तुम्ही कसलं कर लावता राव? हे तर इंग्रजांनी नाही केलं. मला सांगा, कोणत्या इंग्रज सरकारने कधी कोणत्या गणेश मंडळापासून रोडवर बसवण्यासाठी कर लावलेला होता? दाखवा मला, असा काही विषय आहे का? मग हे तुगलकी फरमान तुम्ही रद्द करा. जोपर्यंत नगरपालिका हे कर 0 करत नाही तोपर्यंत गणेश महासंघ आंदोलन छेडणार म्हणजे छेडणार. नक्कीच बाबानंद यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे याच्यामध्ये की हे तुगलकी निर्णय कशामुळे ट्रम्पहून इन्स्पायर होऊन आपण हे निर्णय घेत आहात का टेरिफ लावण्याचे, की जे बालगोपालांचे सुद्धा मंडळ असतात त्या मंडळांनी कुठून हा कर भरावा? नेमकं तुम्हाला हिंदूंचे सण आले तेव्हाच या गोष्टी का आठवतात हा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. माझ्यासोबत आहेत कपिल भुरल. कपिल भैया, मला एक सांगा की आता गणेशोत्सव आलेला आहे, काय जनतेला आवाहन करणार जेणेकरून आपल्या सण उत्सवाला गालबोट लागणार नाही आणि शांततेत आपलं उत्सव पार पडेल, याच्यासाठी काय आवाहन करणार? देखो कैसा है, यंग जो जनरेशन है, जो अपना डीजे वगैरह जो बजाते उसको ही अपने मायने रखते सबको। जो रोहित भैया भी अध्यक्ष बने उन्होंने सबको बताते, अपने सबने उनको जा जा इनको स्वागत करते, मीटिंग रखते, तो इन्होंने वार्न करके बोलना चाहिए कि डीजे आराम से बजाओ, अपने धर्म का जो दूसरे गाने नहीं बजना चाहिए, व्यक्ती उस पर ख्याल देना चाहिए. म्हणजे आपलं तुम्हाला म्हणणं आहे की आवाज तो काही दुसरं वाजवण्यापेक्षा आपलं धार्मिक गोष्टी करा आणि दुसऱ्याला त्रास कसं नाही होईल हे बघणं. वकील साहेब, तुम्ही पण याच्याशी जुळलेला आहात, तुम्ही नेहमी या कोर्ट कचेरीच्या गोष्टी बघत राहतात. नियम काय सांगतो आणि लोकांनी काय पालन कसं केलं पाहिजे? आता जर नियम बघितलं तर नियम सर्व मंडळासाठी सारखेच आहे. कमी डेसिबलवर डीजे आहे ते जालन्यात सुरू आहे, फक्त मुंबईमध्ये त्याला बंदी होती, तेही रात्री 10 ते सकाळपर्यंत. तर आम्ही इथे सर्व गणेश मंडळांना भेटून रोहित भुरेवाल यांच्या नेतृत्वात आणि आम्ही काय करत आहोत की गणेश सण एकाच आहे, आपण एक मंडळचे दुसरे मंडळ नाही, सर्व मंडळ एकच आहे असे धरून लहान लहान मुलांमध्ये जे भांडण होत होते ते कमी केले. लहान गल्ल्यामध्ये जे गणपती बसत होते त्या 2-3 मंडळाला एक करून मोठा मंडळ बसवण्यासाठी सुद्धा यांनी प्रयत्न केलेले आहे. फक्त आमचा असा प्रश्न आहे की ते महिला सुरक्षा नसते, जे प्रशासनाने महिला कर्मचारी जास्त लावावे, महिला NSSचे मुलींना लावावं, जेणेकरून महिला आपली सुरक्षित राहतील गणपती देखाव्यासाठी जे काही येणार आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. जर एकूण आपण जर बघितलं, आपण सगळ्यांशी संवाद साधला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपले आपले म्हणणं मांडलं. आपण जसं बघतोय की रोहित भुरेवाल यांनी यावेळेस नेतृत्व घेत काही गोष्टींमध्ये बदल घडवण्याचं ठरवलं. तसंच बाबानंद यांनी देखील काही सुझाव दिले की कुठं कर लावायला पाहिजे, कुठं नाही लावायला पाहिजे, याचा विचार नक्कीच नगर परिषदेने केलं पाहिजे. आणि शेवटी आव्हान करताना त्यांनी सगळ्यांनी हेच आव्हान केलंय, उत्सव हा उत्सवाच्या जागी सेलिब्रेट झालाच पाहिजे, पण त्याच्यानं दुसऱ्याला त्रास होता कामा नये. आणि वकील साहेबांनी शेवटी एक चांगला मुद्दा मांडला की महिलांसाठी आपण विशेष काय करू शकतो, महिलांसाठी सुरक्षेसाठी काय बघू शकतो, याच्यासाठी यंत्रणा जास्तीत जास्त फौजफाटा देखील लावण्यात यावा, जेणेकरून घरातल्या महिला देखील या गोष्टींचा आनंद बिंदासपणे घेऊ शकतील. हे आपल्यासोबत होते सर्व गणेश महासंघाचे पदाधिकारी. मी अनुप राठी. आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल. गणपती बाप्पा मोरया.